ताजमहल हॅलो काम करायला का काय मी पण इथं गेले काय कुठे गेले या हेमावर हेमा गिफ्ट सेंटर हे का हेमा सेंटर हेमा गिफ्ट सेंटर हेमा खूप छान दुकान आहे असलं झुंबर परी दिसेल का परी परू कसा लागला बाबा तुला आज अचानक लागला म्हणलेली मोठा मला कोण लागत नाही मी लावले त्यांच्याकडूनच लागत नाही कोणलाही लागायला मी तर लाल जरच झाली बाई आधीच काळी जर पडली वांगी मी तर कसं बसायचं असलं तो काय चायनाला माझं तुला काय सांगू माझं लय रक्त घेतलं ना चायनाला अगं काय घ्यायचंय त्याला माझं घ्यायचं नसतं कधी इतकं दुखलं मला 3 दिवस झालं सूट सध्या नाही आणि काय ह्या चायनाला पळायचं का ना त्यानं काय केलं तुम्हाला हाय का नाही एवढं खायला काय नाही तेवढं नाही आपलं हाय त्या एका जागेवर बसलंय मजाला चालू आहे तिला 2 पोरी पोरगी नोकरी लागली पोरगी लागली तिकडच करायला दिला रेडीमेडच मला आणलाय ही जमलं होतं म्हणतात टाकावं ठेवायला बसायला येत होतं किती छान होतं टाकलं असतं का वॉशरूम हे वरचा मधला बाथरूम चालू केलं सगळं सगळं झालं दिसायला का नाही छान आहे व्ह्यू खूप छान दिसायला व्ह्यू ते ह्याच्यात बंद केलं बरं का बंद
चला व्हायचं व्हायचं. गेलं का माणूस? पैसे काय थोडे गेले असतील का मग पैसे चला चला रिस्टार या मामी छान बनले पण काही आपल्याला काढा बंद करून बघ बरं काय होतं. आज आपण या ठिकाणी शाहसाहेब पंडितराव रोडे यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश आपण बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाला अनुसरून या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेची पिपाणी पूजा झाली. सर्वांना त्रिशरण आणि पंचसिद्धी देऊन कार्यक्रमाला सुरुवात होईल. हात जोडा म्हणा यासना म्हणा अरहं सम्मा संबुद्धो भगवतं अभिवादेमि बुद्धं नमामि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपरिपन्नो भगवतो साधकसङ्घो संघं नमामि वन्दामि सत्पदां नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि स्वाखातो भगवता धम्मो संनिधिको अकालिको येहि पश्येको पनायिको पश्यतां विदितब्ब वेयो इति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपरिपन्नं भगवतो सावकसङ्गो सामिति परिपन्नो भगवतो सावकसङ्गो इति तगजत्तारि पुरितयुगानि अष्टपुरितपुगला ईश भगवतो सावकसङ्गम् आवनीय पावनीय दक्षिणीय अञ्जलिकरणीय अणोत्तरं पुण्याङ्कितं मोक्षसाधि सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वन्दामि चेतियं सब्बजा नमस्तु ते बुधिराजा नमस्तु ते बुधिराजा नमस्तु ते इमाय धम्मानो धम्मपरिपतिया बुद्धं पूजयामि माय धम्मानो धम्मपरिपतिया धम्मं पूजयामि माय धम्मानो धम्मपरिपतिया संघं पूजयामि आदाय माय परिपतिया दाते जरा मरणं महाभयदकं विरदं खेमं गीता मङ्गलमुत्तमं गीता दिशानि गत्वानं सपदमं पराजिता सपत स्तुति गच्छन्ति तं दिशा मङ्गलमुत्तमं गति एतेन सत्यवचेन पातुतरतनमयं एतेन सत्यवचेन होतु ते सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगा विनाशतो एतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलं ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि
वंदामी सबदा बरं कर चला त्या गुंडी कुठं आली बघा. प्रयत्न केला, लोकांनी ऐकले आणि काही लोक श्रोतापन्न झाले, अनागामी झाले, सकृदागामी झाले, आनंदपदापर्यंत पोहोचलेले आहेत. हा बौद्धांचा इतिहास आहे आणि हा इतिहास आपण जतन करण्यासाठी आपण सुद्धा त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा विधी कार्यक्रम करत असतो. कोणत्याही विधीच्या वेळी आपण भगवान बुद्धाने दिलेले बुद्ध वचन आपण ग्रहण केवळ करतो परंतु आचरणामध्ये करत नाही. अशी गोष्ट आहे. केवळ आपण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म दिल्यामुळं आपण ह्या सगळ्या काही चाली रीती परंपरा हे केलेल्या आहेत. परंतु आज आपल्याकडे अशी एक प्रथा झाली पाहिजे की आपण एक असा दृढ असा निश्चय केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिलेला आहे, याला जतन करायची जबाबदारी बाबासाहेबांनी आमच्यावरती दिलेली आहे. कितीतरी कष्टानं हा बाबासाहेबांनी हा धम्म आम्हाला दिलेला आहे. 1956चा काळ आणि आता 2026चा काळ याच्यामध्ये जमीन आसमानांचा अंतर आहे. म्हणून एवढा मोठा काळ झालेला असताना सुद्धा आज आपण 70 वर्षाचे बुद्धानुयायी झाले असताना सुद्धा आपण जर आपण आपल्या जीवनामध्ये सुख समाधान म्हणजे कशामुळे मिळून घ्यायचंय हे जर आपल्याला जर कळत नसेल तर मग आपला काही उपयोग होणार नाही. कारण बाबासाहेबांनी किती कष्टानं हा धम्म दिलेला आहे याचा विचार आपण खऱ्या अर्थानं 1956चा काळ आपण लक्षात डोळ्यासमोर घेतला पाहिजे आणि आजच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. एवढा मोठा काळ बाबासाहेबांच्या नंतर आपला हा गेलेला आहे. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आले पाहिजे. भगवान बुद्धांनी दिलेले बुद्धवचन हे किती मानवाच्या कल्याणासाठी आहे, मानवाला सुखानं शांतीनं आणि सदाचारानं जीवन जगण्यासाठी किती महत्वाचे आहे. आणि त्यावेळी लोक ऐकल्याच्या नंतर एकाच वेळी अरहतपदाला पोहोचायचे, श्रोता गमवायचे. परंतु आज आपल्याकडं या भारत देशामध्ये आता एकही अरहतपद कुणाला मिळालेलं नाही. म्हणजे हे किती मोठी शोकांती काय मग. आणि म्हणून हे गोष्टी आपण केवळ कार्यक्रम केल्यामुळे होणार नाही तर याचं आचरण केलं पाहिजे. आचरण केल्याशिवाय त्याचं आपल्याला कुठलाही लाभ होणार नाही. आणि म्हणून हे आपण आचरणाकडे जास्तीत जास्त लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण एवढे बुद्धांचे वचन आपण गायले, असे अनेक उदाहरणं आहेत की हे वचन आपण आपल्या आचरणामध्ये आणल्याच्या नंतर त्याचा फायदा होतो, त्याचा लाभ होतो, अन्यथा होणार नाही. आणि तोपर्यंत आपण त्याचं आचरण करून हा आपण बौद्ध अनुयायी आहे असं लोकांना दाखवणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला कुठलाही बौद्ध अनुयायी म्हणता येणार नाही. हा बौद्ध अनुयायी आणि शील संपादन करणारा अनुयायी याच्यामध्ये जमीन आसमानांचा अंतर आहे. आपण बौद्ध अनुयायी आहेत, बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, वादी कोणतेही नाहीत. आपण काही लोक म्हणतात आंबेडकरवादी आहेत, हे असं आहे तसं आहे, परंतु त्या कुठल्याही गोष्टी आपल्याला मान्य नाही. बौद्ध धम्माला त्या मान्य नाही तर बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहेत. भगवान बुद्धांच्या धम्माचे आपण अनुयायी आहेत. अनुयायी म्हणजे आचरण करणारे, शील संपादन करणारे, पालन करणारे आणि हा धम्म जतन करणारे. एवढी मोठी जबाबदारी आपल्याला गेली 70 वर्षापासून बाबासाहेबांना दिलेली आहे. ही जतन करावी एवढंच या ठिकाणी सांगतो. आता रोडे साहेब बऱ्याचशा काळापासून आपल्याकडे येतात आणि रहिवासी आहेत, बऱ्याच दिवसापासून आपण हे करतात. म्हणून हे धम्माच्या मार्गावरती आहेत. अशा पद्धतीचं आपण हे केला समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं भर आणखी टाकता येईल आपण. कारण भगवान बुद्धाचं बुद्धवचन हे एका शब्दावर अवलंबून आहे. कारण एका शब्दावर अवलंबून असल्यामुळं किती जरी आपण अभ्यास केला तरी तो कमीच आहे. कारण आपण जोपर्यंत आचरणशील बद्ध होणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला कुठलाही राग नसणार आहे, द्वेष नसणार आहे, क्रोध नसणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण जर आपल्या मनामधल्या काढून टाकल्या तरच आपल्याला बौद्ध अनुयायी म्हणता येते, अनुसरण करणारा म्हणता येते. एवढंच या ठिकाणी होतं. उशिरा असल्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी माझी वाट पाहत बसलात. आपल्याला परत एकदा धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द या समाप्त करतो. आणि या घराचं उद्घाटन गृहप्रवेश या ठिकाणी संपन्न झाला असे मी जाहीर करतो. म्हणा नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम्. नथी मे शरणंगायं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम्. नथी मे शरणंगायं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम्.
आदित्यो सन्तो सपरोगो विनाशतो माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव विवादनशीलं सनित्यमण्डा पच्चायनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्न सुखं बलं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आवन्दामि सर्वदा. तर उशीर का झाला? कारण माझ्याकडे श्रामणेर शिबिर चालू आहे आणि ते श्रामणेर संघ बरोबर असल्यामुळे त्यांना भोजन करण्याची वेळ ती होती आणि त्याच्यामुळे उशीर झाला बरं का. अशी भानगड आहे. फोटो काढायचंय मला. तो काढलेलाच मला टाक. दिसते का तोंड काय आता काय हा बघायला भारी तो काचे बसविला आज बसविला नाही गेली एवढं केलं यावेळेस. जबरदस्त. मलाही आवडला. मामी या की इकडे तरी ते थोडं. लावायचं राहिले बरं का. काय लावायचं? अभिनंदन. गलीतच घर नाही असं भारी बांधलंय तुम्ही. काय मामा खरंच म्हणायले. ये, परी आणू इकडे बघा इकडे. इकडून. इकडे नाही. आणू इकडे. इकडून या ना तसं आता विरोध सुना इकडे या की. सासू कशी जरा. झळकायला पाहिजे आपला. मामा, या अलीकडे या मामा. असा झळकाला पाहिजे की उद्या नसते जाळ पोळच. भडकाच माझे सगळे व्हिडिओ बघते तर त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. हा. भडकाच उद्या हा. हिला का पाहिलंय उद्या. येईल की हे काय गाडी बरं. चढवण्याची कमर आहे ना तिची. हो बीडला नेते. हा? बीडून आणते आंबेडकर. बापरे. काय? हे असं आहे, असं करावं लागतं, असं. घे पिंकेत नाही तर इकडं इकडं बघा घे घे घे. ये इकडे. खाली ये, खाली ये. तो हा टेकत काढा दिसतो लॉक काढून घ्या. डॉग काढायचं. लॉक काढू. काढा. लॉक काढायला. फिरायला नाही.